ज्याला डोक्यावर बसवलं त्यानेच वेळ आली की पायाखाली तुडवलं तर काय करायचं? भगवद्गीता यावर काय उत्तर देते? आयुष्यात काही माणसांना आपण माणूस म्हणून नाही तर देवासारखं जपतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, पैसा देतो, मन देतो, आपली माणसं सोडतो, कधी कधी तर स्वतःची स्वप्नही बाजूला ठेवतो. त्यांना काही हवं असेल तर स्वतःची गरज विसरतो, त्यांना दुःख असेल तर आपलं दुःख बाजूला ठेवतो, त्यांच्यावर संकट आलं की आपण पहिल्यांदा धावून जातो. त्यांनी आपल्याला हाक मारली नाही तरी आपण त्यांच्या सावलीसारखे उभे राहतो, कारण आपल्याला नातं जपायचं असतं. आपल्याला वाटतं आपण एवढं मनापासून देतोय तर समोरचाही कधीतरी हे समजून घेईल, पण प्रत्येक माणूस आपल्या मनासारखा नसतो. काही माणसं तुमचं प्रेम समजून घेतात, काही माणसं त्यांची सवय करून घेतात आणि काही माणसं तुमचं प्रेमही तुमची कमजोरी समजतात. मग तुम्ही देत राहता आणि समोरचा घेत राहतो. तुम्ही झिजत राहता आणि समोरच्याला तुमची झीज दिसेनाशी होते. एक दिवस अशी वेळ येते की तुमच्याकडे स्वतःसाठी काहीच उरत नाही आणि त्याच वेळी तो माणूसही बदलतो. ज्याला आपण डोक्यावर बसवलं होतं तोच आपल्याला पायाखाली तुडवतो. तेव्हा प्रश्न त्याच्या जाण्याचा नसतो, प्रश्न असतो की मी याच्यासाठी स्वतःला इतकं का हरवलं. हा प्रश्न फार जाळतो, कारण आपण त्यांच्यासाठी फक्त पैसा किंवा वेळ दिलेला नसतो, तर आपण आपलं मन दिलेलं असतं, आपला विश्वास दिलेला असतो, आपली वर्ष दिलेली असतात, आपल्या आयुष्यातील एक मोठी जागा दिलेली असते. आणि जेव्हा तेच माणूस आपल्याला नाकारतं तेव्हा आपल्याला वाटतं आपणच चुकीचे होतो. पण नाही, प्रेम करणं चुकीचं नव्हतं, माणूसपणानं वागणं चूक नव्हतं. चूक एवढीच झाली की आपण स्वतःची किंमत दुसऱ्याच्या हातात देऊन टाकली. भगवद्गीतेत अर्जुनाला कृष्ण सांगतो, उद्धरेदात्मनात्मान नात्मानमवसादयेत, म्हणजेच माणसानं स्वतःला वर उचलावं, स्वतःला खचवू नये. याचा अर्थ फक्त युद्धापुरता नाही, युद्धातही प्रत्येकाला एक ना एक दिवस स्वतःच उचलावं लागतं. काही वेळा आपल्याला खाली खेचणारा शत्रू बाहेर नसतो, तो आपली चुकीची आसक्ती असतो. गीतेत कृष्ण म्हणतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, तुझा अधिकार कर्मावर आहे, फळावर नाही. याचा एक अर्थ नात्यांनाही लागू होतो. तुम्ही कुणासाठी चांगलं केलं तर त्या बदल्यात तो माणूस आयुष्यभर तुमच्यासाठी चांगलाच वागेल याची हमी नसते. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, तुम्ही तुमच्या परीने प्रेम केलं, तुम्ही तुमच्या परीने साथ दिली, पण त्याने काय केलं यावर तुमची किंमत ठरत नाही. कृष्णाने अर्जुनाला कधी सांगितलं नाही की सगळ्यांना खुश ठेव. उलट त्याने अर्जुनाला मोहातून बाहेर काढलं, कारण मोह माणसाला सत्य दिसू देत नाही. आपल्या आयुष्यातही हेच होतं. आपल्याला एखादा माणूस खूप प्रिय असतो म्हणून त्याची चूक दिसत नाही, याचा अर्थ त्याचा स्वार्थ दिसत नाही, त्याचा बदललेला चेहरा दिसत नाही. दिसत असतो तो फक्त आपण कधीतरी पाहिलेला त्याचा चांगला चेहरा, आणि आपण त्या जुन्या आठवणीवर आजचं नातं जगत राहतो. महाभारतात धृतराष्ट्राची आसक्ती ही आपल्याला हाच धडा देते. मुलावर प्रेम करणं चुकीचं नव्हतं, पण प्रेम इतकं आंधळं झालं की सत्य दिसेनासं झालं. दुर्योधन चुकीचं आहे हे कळूनही त्याच्यापासून दूर जाता आलं नाही. आसक्ती तेव्हा विकारावर मात करते जेव्हा माणूस दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच हरवतो. आपल्या नात्यामध्येही असंच होतं. एखाद्याला गमावण्याच्या भीतीने आपण स्वतःला गमावतो. तो रागवू नये म्हणून गप्प बसतो, तो दूर जाऊ नये म्हणून अपमान सहन करतो, तो सोडून जाऊ नये म्हणून स्वतःची स्वप्न सोडतो, आणि शेवटी तोच माणूस आपल्याला सोडून जातो. मग लक्षात येतं, ज्याला धरून ठेवण्यासाठी आपण स्वतःला इतकं घट्ट पकडलं होतं तो माणूस आपल्या हातात कधीच नव्हता. म्हणून कुणावर प्रेम करा, मनापासून करा, पण स्वतःचा स्वाभिमान विकून नाही. कुणासाठी उभे राहा, पण त्यासाठी स्वतःला पाडू नका. कुणाला डोक्यावर बसवा, पण स्वतःला पायाखाली जाऊ देऊ नका.
कारण नातं टिकवणं ही जबाबदारी आहे, पण स्वतःला वाचवणं ही तितकीच मोठी जबाबदारी आहे. कोणी तुमचं सर्वस्व घेऊन निघून गेलं तरी एक गोष्ट त्याच्याकडे जाऊ देऊ नका, तुमची स्वतःवरची किंमत. तुम्ही कमी नाही, तुम्ही फक्त चुकीच्या माणसावर स्वतःला कमी समजत होता. आणि हे समजलं की महाभारत संपत नाही, खरं महाभारत तिथून सुरू होतं. कारण मग युद्ध दुसऱ्या माणसाशी नसतं, युद्ध असतं आपल्या मनातल्या त्या आवाजाशी. तो परत आला तर, त्याला माझी आठवण झाली तर, त्याने मला पुन्हा स्वीकारलं तर. आणि तिथेच कृष्णाचा एक साधा धडा आठवायचा, जे निघून गेले त्याच्यामागे आयुष्यभर धावत बसू नका. तुमचं कर्म तुमच्यासोबत आहे, तुमची किंमत तुमच्यासोबत आहे, तुमचं आयुष्य अजून तुमच्यासोबत आहे. म्हणून ज्याने तुम्हाला पायाखाली तुडवलं त्याच्याविषयी द्वेष बाळगू नका, फक्त त्याच्यापासून स्वतःला परत मिळवा. कारण कधी कधी देव आपल्याला माणूस हिरावून घेत नाही, तो फक्त आपल्याला त्या माणसाच्या सावलीतून बाहेर काढतो, जेणेकरून आपण पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहू. आणि मग एक दिवस मागे वळून पाहताना जाणवतं, मी त्याला गमावलं नाही, मी स्वतःला त्याच्यात गमावलं होतं. आणि त्याच्यापासून दूर गेल्यावर मला पहिल्यांदा माझं स्वतःचं अस्तित्व सापडलेलं आहे. तर हीच कथा कृष्णाने अर्जुनाला शिकवली. अशाच छान छान व्हिडिओंसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो.